शांती. आज आहे 14/2/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, अंतर्मुखी होऊन आपल्या कल्याणाचा विचार करा. फिरायला वगैरे जाता तेव्हा एकांतामध्ये विचारसागर मंथन करा. स्वतःला विचारा, मी सदैव हर्षित राहतो? प्रश्न आहे, दयाळू बाबांच्या मुलांनी आपल्यावर कोणती दया केली पाहिजे? उत्तर आहे, जशी बाबांना दया येते की माझ्या मुलांनी काट्यांपासून फूल बनावे. बाबा मुलांना गुलगुल अर्थात फूल बनविण्यासाठी किती मेहनत करतात, तर मुलांना देखील स्वतःवर दया आली पाहिजे की आपण बाबांना बोलावतो, हे पतित पावन या, फूल बनवा. आता ते आले आहेत तर काय आपण फूल बनणार नाही का? दया येत असेल तर देही अभिमानी होऊन राहा. बाबा जे सांगत आहेत ते धारण करा. ओम शांती. हे तर मुले समजतात. हे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरू देखील आहेत. तर बाबा मुलांना विचारत आहे की तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा या लक्ष्मीनारायणाचे आणि शिडीचे चित्र पाहता का? जेव्हा दोन्ही चित्रांना पाहतो तेव्हा एम ऑब्जेक्ट अर्थात ध्येय आणि संपूर्ण चक्र बुद्धीमध्ये येते की आम्ही देवता बनून मग पुन्हा अशी शिडी खाली उतरत आलो आहोत. हे ज्ञान तुम्हा मुलांनाच मिळते. तुम्ही आहात विद्यार्थी. हे ध्येय समोर आहे. कोणीही येईल तर त्यांना समजावून सांगा, हे एम ऑब्जेक्ट आहे. हे शिक्षण घेऊन असे देवी देवता बनतात. मग 84 जन्मांची शिडी उतरतो. पुन्हा पुनरावृत्ती करावी लागते. अतिशय सोपे ज्ञान आहे तरी देखील शिकता शिकता नापास का होतात? त्या लौकिक शिक्षणापेक्षा देखील हे ईश्वरीय शिक्षण अगदी सोपे आहे. एम ऑब्जेक्ट आणि 84 जन्मांचे चक्र एकदम समोर उभे आहे. ही दोन्ही चित्रे व्हिजिटिंग रूममध्ये देखील असायला हवीत. सेवा करण्यासाठी सेवेचे साधन देखील पाहिजे. संपूर्ण ज्ञान यामध्येच अर्थात चित्रांमध्येच आहे. हा पुरुषार्थ देखील आपण आता करतो. सतोप्रधान बनण्यासाठी पुष्कळ मेहनत करायची आहे. यामध्ये अंतर्मुखी होऊन विचारसागर मंथन करायचे आहे. फिरायला वगैरे जाता तेव्हा बुद्धीमध्ये हेच असायला हवे. हे तर बाबा जाणतात की नंबरवार आहेत. कोणाला व्यवस्थित समजले असेल तर आपल्या कल्याणासाठी पुरुषार्थ जरूर करत असतील. प्रत्येक विद्यार्थी समजतो की हे चांगला अभ्यास करतात. स्वतः जर अभ्यास करत नसतील तर आपलेच नुकसान करून घेतात. स्वतःला थोडे तरी लायक बनवले पाहिजे. तुम्ही देखील विद्यार्थी आहात, ते देखील बेहदच्या बाबांचे. हे ब्रह्मा देखील शिकतात. हे लक्ष्मीनारायण आहे. पद आणि शिडी आहे. 84 जन्मांच्या चक्राची कहाणी. हा पहिला जन्म आणि हा शेवटचा जन्म. तुम्ही देवता बनता. आत आल्याबरोबरच समोर एम ऑब्जेक्ट आणि शिडीवर समजावून सांगा. रोज येऊन याच्या समोर अर्थात या दोन्ही चित्रांसमोर बसा, तरी आठवण येईल. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की बेहदचे बाबा आम्हाला समजावून सांगत आहेत. संपूर्ण चक्राचे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये भरलेले आहे, तर किती आनंदात राहिले पाहिजे. स्वतःलाच विचारले पाहिजे की माझी ती अवस्था का राहत नाही? काय कारण आहे जे आनंदी राहण्यामध्ये विघ्न पडतात? जे चित्र बनवतात त्यांच्या बुद्धीमध्ये देखील असेल की हे आमचे भविष्य पद आहे, हा आमचा एम ऑब्जेक्ट आहे आणि हे 84चे चक्र आहे. गायन देखील आहे. सहज राजयोग. तसे तर बाबा रोज समजावून सांगत राहतात की तुम्ही बेहदच्या बाबांची मुले आहात, तर स्वर्गाचा वारसा जरूर घेतला पाहिजे. आणि संपूर्ण चक्राचे रहस्य देखील समजावून सांगितले आहे, तर जरूर ते लक्षात ठेवावे लागेल. आणि मग संभाषण करताना मॅनर्स अर्थात शिष्टाचार देखील चांगले असले पाहिजेत. आचरण खूप चांगले असले पाहिजे. चालता फिरता कामकाज करताना बुद्धीमध्ये केवळ हेच असावे की आपण बाबांकडे शिकण्यासाठी आलो आहोत. हे ज्ञानच तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे.
अभ्यास तर अगदी सोपा आहे, परंतु जर चांगल्या रीतीने शिकत नसतील, क्लासमध्ये जर मुले असतील, तर शिक्षकांना नक्कीच वाटेल की आपलेच नाव बदनाम होणार, पगार वाढ मिळणार नाही, सरकार काहीच देणार नाही. ही देखील शाळा आहे ना, इथे मोबदला इत्यादीची गोष्ट नाही, परंतु पुरुषार्थ तर करून घेतला जातो ना. वर्तन सुधारा, दैवी गुण धारण करा, चारित्र्य चांगले पाहिजे. बाबा तर तुमच्या कल्याणासाठी आले आहेत, परंतु बाबांच्या श्रीमतावर चालू शकत नाहीत. श्रीमत सांगते या ठिकाणी जा, तरी जाणार नाहीत. म्हणतील इथे गरमी आहे, तिथे थंडी आहे. बाबांना ओळखत नाहीत की आपल्याला कोण सांगत आहे. हा साधारण रथच अर्थात ब्रह्मा बाबाच बुद्धीमध्ये येतात. ते बाबा अर्थात शिवबाबा बुद्धीमध्ये येतच नाही. महाराजांचा सर्वांमध्ये किती दबदबा असतो, मोठी ऑथॉरिटी असते. इथे तर बाबा म्हणतात मी गरीब निवाज आहे. मज रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताला कोणीही जाणत नाहीत. किती खंडीभर मनुष्य आहेत, कसल्या कसल्या गोष्टी करतात, काय काय बोलतात. ईश्वर काय चीज आहे हे देखील जाणत नाहीत. आश्चर्य आहे ना. बाबा म्हणतात मी साधारण तनामध्ये येऊन माझा आणि रचनेच्या आदी मध्य अंताचा परिचय देतो. 84ची ही शिडी किती स्पष्ट आहे. बाबा म्हणतात मी तुम्हाला हे अर्थात देवता बनविले होते, आता पुन्हा बनवत आहे. तुम्ही पारसबुद्धी होता, मग तुम्हाला पत्थरबुद्धी कोणी बनविले. अर्धा कल्प रावण राज्यामध्ये तुम्ही खालीच उतरत येता, अर्थात पतितच होता. आता तुम्हाला तमोप्रधानापासून सतोप्रधान जरूर बनायचे आहे. विवेक देखील म्हणतो बाबा आहेतच सत्य, ते जरूर सत्यच सांगणार. हे ब्रह्मा देखील शिकतात, तुम्ही सुद्धा शिकत आहात. हे अर्थात ब्रह्मा बाबा म्हणतात मी सुद्धा विद्यार्थी आहे, अभ्यासावर लक्ष देतो. पूर्णतः कर्मातीत अवस्था तर अजून बनलेली नाहीये. असा कोण असेल जो इतके उच्च पद प्राप्त करण्यासाठी अभ्यासावर लक्ष देणार नाही. सर्वजण म्हणतील असे पद तर जरूर प्राप्त करायला हवे. आपण बाबांची मुले आहोत तर जरूर मालकच असलो पाहिजे. बाकी शिक्षणामध्ये तर उतार चढाव होतातच. आता तुम्हाला एकदम ज्ञानाचा तंत अर्थात सार मिळाले आहे. सुरुवातीला तर जुनेच ज्ञान होते, हळूहळू तुम्हाला समजू लागले आहे. आता समजतात ज्ञान तर खरोखरच आम्हाला आता मिळत आहे. बाबा देखील म्हणतात आज मी तुम्हाला अति गूढ गोष्टी सांगत आहे. लगेच तर कोणी जीवनमुक्ती प्राप्त करू शकत नाही, संपूर्ण ज्ञान घेऊ शकत नाही. आधी हे शिडीचे चित्र थोडेच होते, आता समजत आहेत बरोबर. आम्ही असे चक्र फिरतो, आम्हीच स्वदर्शन चक्रधारी आहोत. बाबांनी आम्हा आत्म्यांना संपूर्ण चक्राचे रहस्य समजावून सांगितले आहे. बाबा म्हणतात तुमचा धर्म खूप सुख देणारा आहे. बाबाच येऊन तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवितात. इतरांच्या अर्थात दुनियावाल्यांसाठी सुखाची वेळ तर आता आली आहे, जेव्हा मृत्यू समोर उभा आहे. ही विमाने, वीज इत्यादी आधी नव्हते. त्यांच्यासाठी तर आता जसा स्वर्ग आहे, किती मोठमोठे महाल बनवतात. समजतात आता तर आम्हाला खूप सुख आहे. लंडनला किती लवकर पोहोचतात, बस हाच स्वर्ग समजतात. आता त्यांना जेव्हा कोणी समजावून सांगेल की स्वर्ग तर सतयुगाला म्हटले जाते, कलयुगाला थोडेच स्वर्ग म्हणणार. नरकामध्ये शरीर सोडले तर जरूर पुनर्जन्म देखील नरकामध्येच घेतील. सुरुवातीला तुम्ही देखील या गोष्टी समजत नव्हता, आता समजत आहात. रावण राज्य येते तेव्हा आपण खाली उतरायला लागतो, सर्व विकार येतात. आता तुम्हाला सर्व ज्ञान मिळाले आहे तर वर्तन इत्यादी देखील अतिशय रॉयल असले पाहिजे. आता तुम्ही सतयुगापेक्षा देखील जास्त किमती आहात. बाबा जे ज्ञानाचे सागर आहेत ते सर्व ज्ञान आताच देत आहेत. दुसरा कोणताही मनुष्य ज्ञान आणि भक्तीला समजू शकणार नाही.
एकत्र करून टाकले आहे. समजतात शास्त्र शिकणे म्हणजे ज्ञान आहे आणि पूजा करणे म्हणजे भक्ती आहे. तर आता बाबा गुल अर्थात फूल बनविण्यासाठी किती मेहनत करतात. मुलांना देखील दया आली पाहिजे की आपण बाबांना बोलावतो, पतितांना येऊन पावन बनवा, फूल बनवा. आता बाबा आले आहेत तर स्वतःवर देखील दया केली पाहिजे. आपण असे फूल बनवू शकत नाही काय? अजूनपर्यंत आपण बाबांच्या दिलतख्तावर का नाही चढलो आहोत? अटेन्शन अर्थात लक्ष देत नाहीत. बाबा किती दयाळू आहेत. बाबांना बोलावतातच पती दुनियेमध्ये येऊन पावन बनवा. तर जशी बाबांना दया येते तशी मुलांना देखील दया आली पाहिजे. नाहीतर सद्गुरु के निंदक ठोर न पाये, हे कोणाच्या स्वप्नात देखील नसेल की सद्गुरू कोण आहे. लोक गुरूंसाठी असे समजत असतात की कुठे शाप तर देऊ नये, अवकृपा होऊ नये. बाळ जन्माला आले तर समजतील गुरुकृपा झाली. ही आहे अल्पकाळाच्या सुखाची गोष्ट. बाबा म्हणतात, मुलांनो, स्वतःवर दया करा. देही अभिमानी बना तर धारणा देखील होईल. सर्व काही आत्माच करते. मी देखील आत्म्यालाच शिकवतो. स्वतःला आत्मा पक्के समजा आणि बाबांची आठवण करा. बाबांची आठवण केली नाही तर विकर्म विनाश कशी होणार? भक्ती मार्गामध्ये सुद्धा आठवण करतात, हे ईश्वरा दया कर. बाबा लिबरेटर अर्थात मुक्तिदाता देखील आहेत, तर गाईड अर्थात मार्गदर्शक सुद्धा आहेत. ही देखील त्यांची गुप्त महिमा आहे. बाबा येऊन सर्व सांगतात की भक्ती मार्गामध्ये तुम्ही आठवण करता. मी तर जरूर आपल्या ठरलेल्या वेळीच येणार. असे नाही जेव्हा इच्छा होईल तेव्हा येईन. ड्रामामध्ये जेव्हा नोंद आहे तेव्हाच येतो. बाकी असे विचार देखील कधी येत नाहीत. तुम्हाला शिकविणारे ते बाबा आहेत. हे देखील अर्थात ब्रह्मा बाबा देखील त्यांच्याकडून शिकतात. ते तर कधीही कोणतीही चूक करत नाहीत, कोणालाही दुखवत नाहीत. बाकी सर्व नंबरवार टीचर आहेत. ते सच्चे बाबा तुम्हाला सत्यच शिकवतात. सच्च्या बाबांची मुले देखील सच्ची. मग खोट्याची मुले बनल्यामुळे अर्धा कल्प खोटे बनतात. सच्च्या बाबांनाच विसरून जातात. सर्वप्रथम तर हे समजावून सांगा की ही सतयुगी नवीन दुनिया आहे की जुनी दुनिया आहे? तर मनुष्य समजतील की हे प्रश्न खूप चांगले विचारतात. या समयी सर्वांमध्ये 5 विकारांचा प्रवेश आहे. तिथे अर्थात सतयुगामध्ये 5 विकार असत नाहीत. ही गोष्ट तर खूप सोपी समजण्यासारखी आहे. परंतु ज्यांना स्वतःलाच समजत नाही तर ते प्रदर्शनीमध्ये इतरांना कसे समजावून सांगणार? सेवा करण्याऐवजी डिससर्व्हिस करून येतील. बाहेर जाऊन सेवा करणे काही मावशीचे घर नाहीये. खूप समज पाहिजे. बाबांना प्रत्येकाच्या वर्तनावरून समजून येते. बाबा तर बाबा आहेत. मग बाबा देखील म्हणतील हेच ड्रामामध्ये होते. कोणीही आले तर ब्रह्माकुमारीने समजावून सांगणे ठीक आहे. नाव देखील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे. नाव प्रसिद्ध देखील ब्रह्माकुमारींचे व्हायचे आहे. या समयी जेव्हा सर्वजण 5 विकारांमध्ये फसलेले आहेत त्यांना जाऊन समजावून सांगणे किती अवघड असते. काहीही समजत नाहीत, एवढे फक्त म्हणतील. ज्ञान तर खूप चांगले आहे, स्वतः समजत नाहीत. विघ्नांमागून विघ्न पडत राहतात. मग युक्त्या देखील कराव्या लागतात. पोलिसांचा पहारा ठेवा, चित्रांचा विमा उतरवा. हा यज्ञ आहे, यामध्ये विघ्न जरूर पडणार. संपूर्ण जुनी दुनिया यामध्ये स्वाहा होणार आहे. नाही तर मग यज्ञ नाव का ठेवले आहे? यज्ञामध्ये स्वाहा होणार आहे. याचे रुद्र ज्ञान यज्ञ नाव पडले आहे. ज्ञानालाच शिक्षण देखील म्हटले जाते. ही पाठशाळा देखील आहे तर यज्ञ देखील आहे. तुम्ही पाठशाळेमध्ये शिकून देवता बनता, मग हे सर्व काही या यज्ञामध्ये स्वाहा होते.
समजावून तेच सांगू शकतील जे रोज प्रॅक्टिस करत राहतील. जर प्रॅक्टिस नसेल तर ते काय बोलू शकणार? दुनियेतील मनुष्यांसाठी स्वर्ग तर आत्ता आहे, अल्पकाळासाठी. तुमच्यासाठी स्वर्ग अर्ध्या कल्पासाठी असेल. हा देखील ड्रामा बनलेला आहे. विचार केला तर अतिशय आश्चर्य वाटते. आता रावण राज्य संपून रामराज्य स्थापन होत आहे. यामध्ये लढाई इत्यादीची कोणतीही गोष्ट नाही. ही शिडी पाहून अर्थात शिडीचे चित्र पाहून लोक खूप आश्चर्यचकित होतात. तर बाबांनी किती काय समजावून सांगितले आहे. हे ब्रह्मा देखील बाबांकडूनच शिकले आहेत, जे समजावून सांगत राहतात. मुली देखील समजावून सांगतात. जे अनेकांचे कल्याण करतात त्यांना तर जरूर जास्त फळ मिळेल. शिकलेल्यांसमोर अशिक्षित जरूर चाकरी करतील. बाबा रोज रोज समजावून सांगतात, आपले कल्याण करा. या चित्रांना समोर ठेवल्याने देखील नशा चढतो. म्हणून बाबांनी खोलीमध्ये ही चित्रे ठेवली आहेत. एम ऑब्जेक्ट किती सोपे आहे. यामध्ये कॅरेक्टर अर्थात चारित्र्य खूप चांगले पाहिजे. दिल साफ तो मुराद हासिल अर्थात अंतकरण शुद्ध असेल तर उद्देश सफल होऊ शकतो. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, सदैव स्मृतीमध्ये ठेवायचे आहे की आम्ही बेहदच्या बाबांचे विद्यार्थी आहोत. ईश्वर आम्हाला शिकवत आहेत. त्यामुळे चांगल्या रीतीने शिकून बाबांचे नाव प्रसिद्ध करायचे आहे. आपले वर्तन अतिशय रॉयल ठेवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बाप समान दयाळू बनून काट्यापासून फूल बनायचे आहे आणि दुसऱ्यांना फूल बनवायचे आहे. अंतर्मुखी बनून आपल्या आणि दुसऱ्यांच्या कल्याणाचे चिंतन करायचे आहे. आजचे वरदान आहे, हलचलमध्ये दिलशिकस्त होण्याऐवजी मन मोठे ठेवणारे हिम्मतवान भव. हलचलमध्ये दिलशिकस्त होण्याऐवजी मन मोठे ठेवणारे हिम्मतवान भव. स्पष्टीकरणे. कधीही कोणता शारीरिक आजार असेल, मनाचे तुफान असेल, धनामध्ये किंवा प्रवृत्तीमध्ये हलचल अर्थात गडबड असेल, सेवेमध्ये गडबड असेल तर अशा हलचलीमध्ये अर्थात गडबड गोंधळामध्ये निराश होऊन जाऊ नका. मोठ्या मनाचे बना. जेव्हा हिशोब आला, दुःख आले तर त्याचा विचार करून करून निराश होऊन वाढवू नका. हिम्मतवाले बना. असे विचार करू नका की अरे बापरे काय करू. हिम्मत हरून जाऊ नका. हिम्मतवान बना तर बाबांची मदत आपोआप मिळेल. स्लोगन आहे, कोणाच्याही कमजोरीला बघण्याचे डोळे बंद करून मनाला अंतर्मुखी बनवा. कोणाच्याही कमजोरीला बघण्याचे डोळे बंद करून मनाला अंतर्मुखी बनवा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.